आज मटण झटपट कसं बनवायचं चला बघूया. नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे 1 किलो मटण घेतले. 2 पाण्याने स्वच्छ धुवून 1 चम्मच नमक 1 चम्मच हळद लावून 15-20 मिनिटासाठी साईडला ठेवून दिले. कुकरमध्ये सरसूचं तेल टाकले आणि त्याच्यात 2 बारीक कापून कांदे टाकलेत. आता ह्याला व्यवस्थित परतून घेऊया. थोडासा कलर चेंज झाल्याच्या नंतर आपणाला इथं आता 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता टाकणार आहे. म्हणजे मटणाचा असं मशाळ वास येत नाही, त्याच्यामुळं इथं मी दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे. कधीही तेलात टाकलं तर थोडं करपल्यासारखं होते, म्हणून मी थोडासा कांदा फ्राय झाल्याच्या नंतरच टाकलेला आहे. आता थोडासा कलर चेंज झाल्याच्या नंतर आपल्याला इथं 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. कांदा आपल्याला जास्त करपू द्यायचा नाही, पण कलर थोडासा चेंज होऊ द्यायचा आहे. आणि इथं व्यवस्थित परतून घेतले. आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. इथं नाही टाकलं तरीही चालते, पण शिजताना मी टाकते कोथिंबीर. तेलात टाका किंवा पीसच्या वरून टाका. आता हे परतून झालेलं आहे. हे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण टाकत आहे मी. ह्याच्यात पीस जास्त पांढरे आहेत, त्याच्यामुळे मी तेलाचा वापर जास्त केलेला नाही. तुम्हाला आवडत असलं तर तेल जास्त टाकू शकता, नाहीतर डबल फोडणी देऊ शकता. हे पीस टाकून घेतले. तर मी कमीत कमी ह्याला 5-7 मिनिटासाठी आपणाला हे परतून घ्यायचं आहे. 5-7 मिनिट झाल्याच्या नंतर आपणाला ह्याच्यावर पाणी ठेवून गरम झाल्याच्या नंतर टाकायचं आहे. कधीही मटणात थंड पाणी टाकायचं नाही किंवा मटण टाकल्या पाणी टाकायचं नाही. 5 ते 6 मिनिट परतून घ्यायचं तेलात, त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे आपणाला. मी पहिलं परतून घेतलं 5 मिनिट, त्याच्यानंतर वरी प्लेटात गरम पाणी ठेवलं. ते गरम पाणी झाल्याच्या नंतर मग कुकरमध्ये टाकलेलं आहे. आता कमीत कमी 10 मिनिट झालेलं आहे कुकर आपलं पीस टाकल्यापासून मध्ये. आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकायची झाली तर टाकू शकता, पण मी पहिलेच टाकल्या म्हणून इथं आता ढक्कन बंद करून घेणार आहे. आणि फुलवर 1 शिट्टी द्यायची आहे आणि कमीवर 3 शिट्टे देणार आहे. कधीही मी असंच बनवते. फुलवर 1 शिट्टी द्यायची, डाळ असो किंवा चावल, आणि कमीवर 3 शिट्टे देते. हे आपलं झालेलं आहे कुकर थंड. आता टोपण काढून घेतलेलं आहे मी. हे शिजले का नाही ते मी चमचनं बघितलं होतं. हे दिसलं नाही, कुकरचं व्हिडिओमध्ये आलेलं नाही. एक पीस काढून बघितलं तर ते शिजलेलं होतं. इथं तुम्ही कढईत तेल टाकून फोडणी देऊ शकता, पण मी जास्त ऑइली करणार नाही म्हणून, आणि ह्याच्यात खूप सारे पांढरे पीस आहेत म्हणून मी डबल फोडणी दिलेली नाही. आता इथं 1 मोठं टमाटर टाकलेलं आहे. व्यवस्थित आपणाला हे शिजवून घ्यायचं आहे. इथं आमचं घरगुती काळं तिखट टाकत आहे. छोटे चम्मचनं मी 3 चम्मच टाकले. हे तिखट आहे जास्त, त्याच्यामुळं मी कमी प्रमाणात टाकले. इथं मी वाटण करून घेतले. हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे आणि ह्याच्यात गरम मसाले हे आहेत. हे बघा, अर्धी वाटी खोबरं आहे. हे 1 कांदा आहे, 4 मिरे, 2 लवंगा, 1 मोठी इलायची, 2 छोट्या इलायच्या, शहाजिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि आपले फोडणीचे जिरे. हे असे मसाले मी कांद्या खोबऱ्यासोबतच ह्याचं तेलात फ्राय करून वाटण करून घेतले. मी इथं दुसरा मसाला वापरणार नाही. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी 5 ते 7 मिनिटासाठी असं शिजू द्यायचं. ह्याला टमाटे सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि मिरची मसाले हे आपली व्यवस्थित शिजायला पाहिजे. कमी गॅसवर ह्याला आता मी ठेवणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचं एक वेळेस आणि आपणाला ह्याच्यावर ढक्कन झाकून ठेवायचं आहे. आणि हे एकदा उकळी आली, उकळी येऊ द्यायची ह्याला. नंतर आपणाला ह्याच्यावर झाकण झाकायचं आहे. फुल गॅसवर एक वेळेस उकळी येऊ दिली आणि कमी गॅस करून थोडंसं ढक्कन साईडला अर्धं ठेवलं होतं. 5-7 मिनिट मी शिजू दिलेला आहे हे मसाला आणि टमाटे, आणि कमी गॅसवरच ठेवलं होतं मी. आता आपणाला इथं धनियापत्ता टाकून एक वेळेस मिक्स करून घ्यायचं. आपली मटणाची भाजी बनवून तयार आहे. आता सर्व करूया. कुकर गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित आपण कुकरमध्ये जास्त शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे फक्त इथं मसालेच तेवढे शिजवून घेतले. तर झालेला आहे आपलं. आता सर्व करूया.
प्लेटात. गॅस बंद केलेला आहे मी. हे बघा, जास्त तुम्हाला पातळ ठेवायची का घट्ट ठेवायची, मी मिडियम ठेवली. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. चावल चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. कसा वाटला मटणाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. झटपट मटण बनवून तयार आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मटण बनवून तयार आहे.